आणि माझे मित्र बाप दुर्गादास गांवकार दापोवेदाचे म्हणजे गावडा कुणबी धनगर वेळी यांची असोसिएशन आसा तेजे माजी अध्यक्ष तशेंच ट्रायबल मल्टीपर्पज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आणि माझे मित्र बाप किशोर परवार माजी सरपंच बांदोरा पंचायत आणि प्रेसिडेंट आंबेडकरायट संघटना बोरी हे विशयाचेर हे आमचे आज जॉइंट दुसरें प्रेस कॉन्फरन्स आसा. इट इज रिगार्डिंग लास्ट इयर एक पिटिशन फायल जाल्लें बाय वन ओबीसी कम्युनिटी in High Court April 2020 आणि they have claimed 2007-2014 रिजर्वेशना खातीर नोटिफिकेशन सोशल वेलफेअर डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ गोवा इन इश्यू केल्लें आणि इन्स्पायट नोटिफिकेशन SC, ST, OBC जो 75% गोयचे पॉप्युलेशन आसा जे गोय राज्याचे टॅक्स पेयर आसा राज्य चलपाक कॉन्ट्रिब्यूट करता तेंचे भुरग्यांक पोस्ट ग्रॅज्युएशन इन गोवा मेडिकल कॉलेज एंड गोवा डेंटल कॉलेज हांगा रिजर्वेशन मेळोना हांवें पिटिशन फायल केल्लें. तितून by Advocate General orally सांगले in High Court from next year it is constitutional right of SC, ST, OBCs and from next year they will get reservation in post graduation in Goa Medical College and Goa Dental College, and accordingly government has written to the Dean Goa Medical College, Bambolim, Goa, via their letter number 5/10/2020-2 PhD 946 dated 4/5/2020. Subject: reservation of postgraduate seats in Goa Medical College for SC, ST, OBCs. It is written by one Trupti B. Manirkar, Under Secretary Health. I am directed to refer to the correspondence resting with the above subject matter and to convey herewith the decision of the government to implement reservation of SC, ST and OBC from next academic year, that is 2021-22. जे वर्षात चालू आसा at the postgraduate level in Goa Medical College in terms of notification 13/14/90 year Social Department 351-787-9-207 and other notification dated 8/4/20 dated 22/1/2014 of Director of Social Welfare Government Goa. Petitioneran कितें केलां तेणी हे नोटिफिकेशन चॅलेंज केलां and what they have said. Learned Advocate Mr. Lavande, what he says, for last 14 years government has not implemented reservation. Suddenly आता कित्याक आणि निमानिती by an order it is set aside the impugned decision dated 4/5/2020 that has the effect of reserving 41% of the state quota seats in favor of ST, SC and OBCs categories from the academic year 21-22 is hereby struck down. Yes, struck down then कित्याक केलां? Rules are not framed. Notification आसा आणि तेका rules frame करूना म्हणून petition जे आसा ते तेणी कन्सिडर केलां. Nobody can struck down reservations. आणि हे जे रुल्स फ्रेम करपाचे आसता जे 2004 फ्रेम्स केल्ले बाय गव्हर्नमेंट
जेन्ना हे अंडर सेक्रेटरीन गव्हर्मेंटाक बरयलें ऑन 4 मे 2020, अंडर सेक्रेटरीन ते पळोवपाक जाय आशिल्लें, जावं तेजे सेक्रेटरीन तेणी पळोवपाक जाय आशिल्लें वेदर दीस वील स्टँड, नाजाल्यार हेंच्यान लॉस जाता. जवळ जवळ 49 पोस्ट इयरली गोवा सिटीक आसता. टोटल पोस्ट 49 पोस्ट ऑल इंडिया कोटा आसता पोस्ट ग्रॅज्युएशनाक इन गोवा मेडिकल कॉलेज. तितूचे 41% म्हणल्यार जवळ जवळ 20 पोस्ट SC, ST, OBCs आर लुजिंग इन स्पायट ऑफ कॉन्स्टिट्युशनल रायट्स. तो त्यांचो फंडामेंटल रायट आसा. ते पोस्ट 20 पोस्ट लूज जाता SC, ST, OBCs भुरगे इन डेमोक्रेसी वेर रिजर्वेशन इज अ रिप्रेझेंटेशन. ती कोणाची भीक न्हू, आमी भीक मागना. आनी येदे व्हडले एडमिनिस्ट्रेशन चलता, 21,000 कोटीचे सरकारा कडेन बजेट आसता. SC, ST, OBC जर धरले जायत, आमी 70 ते 75% लोक कॉन्ट्रिब्यूट करता हें सरकार चलपाक. आनी स्टेट एडमिनिस्ट्रेशनान निग्लिजन्स केलें. काय मोठी चूक आसी. वर्साक 20 पोस्ट जर गोवा मेडिकल कॉलेज आनी 10 पोस्ट डेंटल कॉलेज MDS, 14 420 पोस्टाचें नुकसान जालां. हें सादें नुकसान न्हू SC, ST, OBCचें. रिजर्वेशन रिप्रेझेंटेशन भारत सरकारान कितें इम्प्लिमेंट केलें? इट इज फॉर सोशल इनइक्वालिटी आसा पळय ती इक्वालिटी हाडपाक लागून. वी आर इन पॉलिटिकल इक्वालिटी, वन वोट वन व्हॅल्यू. आमी सोशल इक्वालिटी ना, इनइक्वालिटी आसा म्हणून हें रिजर्वेशन दिल्लें आसा. म्हणून सरकारा कडेन मागणी करता, सिन्स इश्यू ऑफ नोटिफिकेशन हें जें नुकसान जालां तेजेर एक कमिशन नेमचें आनी एन्क्वायरी करची. कित्याक ही चूक सामान्य चूक ना. हे 75% गोंयच्या जनतेक वेठीक धरल्यात. त्या टायमार खंयची डिपार्टमेंट एक रिस्पॉन्सिबल आशिल्लें, डायरेक्टर कोण आशिल्लो, त्याचो सेक्रेटरी कोण आशिल्लो हेल्थाचो, अंडर सेक्रेटरी कोण आशिल्लो, ती जबाबदारी कोणाक आशिल्ली आनी कोणे आपली जबाबदारी सरकाराची ड्युटी निभयता हे लोकांचे टॅक्स पेयराचे पगार घेता केले ना. I would request Chief Minister Pramod Sawant to set up a commission under sitting or retired High Court judge आणि हे सगळे इन्व्हेस्टिगेशन भायर येवपाक जाय. हो हायकोर्टाचो जजमेंट जाला. सरकारान लेटर दिल्लें 21-22 आमी कावन्सिलिंग करतले म्हणून. ते सेट असायड जावपाक जबाबदार कोण, हेजेर एन्क्वायरी जावपाक जाय. आमकां सगळे मार्ग हाताळपाक कळटा. आमी संयमान वागतात. 14 वर्सां संयम धरला आनी ह्या 14 वर्सांत 3 विधानसभा इलेक्शन जाली. हे 3 विधानसभा इलेक्शनाच्यान 120 आमदार SC, ST, OBC आनी जनरलाच्यान निवडून गेले. तांकां निवडून हाडपाक SC, ST, OBCचो आस्पाव आसा. सगळे लोक शिक्षीत ना, सगळ्याचो अपलिफ्टमेंट जावना म्हणून रिजर्वेशन. म्हणून इलेक्शनाच्या माध्यमाच्यान आमी आमचे लोकप्रतिनिधी निवडून असेंब्लीक धाडटात. सरकारचे चीफ सेक्रेटरी, हेड ऑफ डिपार्टमेंट, सेक्रेटरी ऑफ द कन्सर्न डिपार्टमेंट्स हे सगळे लोक आसतात. टायम टू टायम तेणी हे रिव्यू करपाक जाय आशिल्लें. हे भुरग्यांक SC, ST, OBCच्या रिजर्वेशन कित्याक मेळना फॉर लास्ट 14 years इन स्पायट ऑफ नोटिफिकेशन. हेका आमची भुरगीं येवन ते नोटिफिकेशन तुमचे रुल्स फ्रेम करतले. SC, OBC, ST हे लोक येवन ते तुमचे रुल्स फ्रेम करतले. मुख्यमंत्र्यान टायम बाउंड विदीन 2 महिने भितर ही एन्क्वायरी करची
आमकां न्याय दिवचो आणि गेल्या 25 तारखेक आम्ही माननीय चीफ मिनिस्टर, सगळे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इन्क्लुडिंग SC ST OBC चे रिप्रेझेंटेशन जे कॅबिनेटान आसा ते मागीर उपमुख्यमंत्री आसूं, सोशल वेलफेअर मिनिस्टर आसूं, तांकां ऑफिशियली आमी इनवायट केल्लें आसा, रिकॉर्डाचेर आसा, 16 दीस जाले आयज आनी तितूंत आमी मागलां हो विषय जो आसा फ्रेमिंग ऑफ रुल्स फॉर रिजर्वेशन ते कॅबिनेटीचे मुखार हाडचे, तेका कॅबिनेट अप्रुवल घेवचें आणि जशें सरकारान 2020 लेटर धाडलेलें ह्या वर्सा कावन्सिलींग करता म्हणून ऑलरेडी नीटाचो रिजल्ट फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन येयल्लो आसा, केन्नाय कावन्सिलींग जावंक शकता भुरग्यांचें, हितून आमकां हयगय केल्ली चलपाची ना. माननीय मुख्यमंत्री, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, त्याचे सभापती, उपसभापती, चीफ सेक्रेटरी, हेल्थ सेक्रेटरी, लॉ सेक्रेटरी, सोशल वेलफेअर सेक्रेटरी, ट्रायबल वेलफेअर सेक्रेटरी यांका सगळ्यांक ही रिप्रेझेंटेशन दिल्ली आसा. वूड रिक्वेस्ट चीफ मिनिस्टर गोवा येता ते कॅबिनेट मिटिंगेक ऑर बाय ए स्पेशल कॅबिनेट मिटिंग कावन्सिलींग बेगीन जातलें जाल्यार बेगीन कॅबिनेटीक हाडून हो विषय हे रुल्स फ्रेम करून SC ST OBCच्या भुरग्यांक ह्या वर्सा कावन्सिलींग जावपाक जाय आणि तांकां ऍडमिशन मेळपाक जाय आणि त्याच बरोबर आमचो बॅकलॉगूय आमकां मेळपाक जाय. इट इज सो इनजस्टीस जाल्ली आसा आमचेर, हें प्रतिनिधित्व आसा. एक्चुअली थोडे लोक म्हणटात हायकोर्ट हेका म्हणपाक शकतालो, he could have directed the government to frame rules within 15 days or a month, or advocate general थंय सांगपाक शकतालो विदिन 15 दीस और 1 म्हयन्यान आमी रुल्स फ्रेम करतात आनी कावन्सिलींग तेंचे करतात म्हणून. ST SC OBCs have no representation as per their population in judiciary. If we had representation, वो जजमेंट जाला की जस्टीस जाले अशें आमकां दिसना. आमी कोणाक ब्लेम करिना. एक्चुअली तशें म्हणपाक शकतालें सरकारान म्हयने भितर करचें, जावं सरकार म्हणूं शकता विदीन ए मंथ आमी करतात. आतां आमची SC ST OBC ची भुरगीं शिकल्यात, तुमकां आमचे कडेन कोणाकूच फोटिंगपणे करपाक जावपाना. आमी कितेंय फेस करपाक तयारी आसतली. 40 आमदारा कडेन मागता, आतां विधानसभेन आसतली, त्यांच्या मतदारसंघांनी या मिनिस्टराच्या, मुख्यमंत्र्याच्या, सभापतीच्या, उपसभापतीच्या ST SC OBCच्या घटक आसात, त्यांनी तांकां प्रश्न करचो. हे 14 वर्सां तुम्ही प्रतिनिधी आसतना आमकां रिजर्वेशन हे रुल्स फ्रेम जावन कित्याक मेळना. ताका वेगवेगळी कारणां आसूं शकतात, आमी ती कारणां उलोवंक सोदिनात. मागता जात तितले बेगीन हे रुल्स फ्रेम करून मुख्यमंत्र्यान कॅबिनेटाक अप्रूव्ह करचे आणि हे विशयाचेर मुख्यमंत्र्या कडेन अपॉइंटमेंट मागपाक ऑलरेडी आयज हांव लेटर धाडटा टू डिस्कस ऑल इश्यूज ऑफ OBCs, STs and SCs जे पेंडिंग आसा ते लेटर धाडटा आणि अपेक्षा धरता माननीय मुख्यमंत्री हे 75% ते 80% लोकांचे जे मागणे आसा तांकां अपॉइंटमेंट दिवचो, त्यांचे मागणे आयकून घेवचे आणि आमकां न्याय दिवचो. कित्याक ऑलरेडी SC ST 26 जानेवारी 1950च्यान रिजर्वेशन मेळटा आमच्या बांधवांक, तांकां कॉन्स्टिट्यूशनल रायट तो. आमकां लेट जालो. आमचे पयलो रिपोर्ट जो आशिल्लो बॅकवर्ड क्लासीस कमिशन आशिल्लें नॅशनल काकासाहेब कालेलकराचे अंडर 53 जाल्ले 55 रिपोर्ट दिल्लो. 7-8 वर्सां तो एक्सेप्ट केलो ना आनी निमाणी कालेलकरानूच मेंबर ऑफ पार्लमेंटान लेटर दिले, इवन दो आय एम ए चेअरमॅन, आय एम नॉट एग्रीइंग फॉर दिस कमिशन रिपोर्ट. 3 वर्सां गेली. त्यानंतर
जानेवारी 1919 मोरारजी देसाई यांनी सेकंड बॅकवर्ड क्लास कमिशन नेमले, अपॉइंटेड सेकंड बॅकवर्ड क्लास कमिशनर फॉर सोशियली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, आणि त्याचा रिपोर्ट डिसेंबर 1980 दिलो टू जेल सिंग, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 80 to 90 10 वर्सां त्या सरकारान, भारत सरकारच्या हो रिपोर्ट पेंडिंग दवरलो. म्हण 50 ते 90 40 वर्सां ओबीसीची थंय गेली रिजर्वेशन जावं रिप्रेझेंटेशन मेळपाचे. आणि त्या नंतर जेन्ना विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे 90 प्रायम मिनिस्टर जाले मंडाचा राजा, तेन्ना तेणी अश्युरन्स केल्ले की आमी ओबीसीचे सेन्सस करतले, कमिशन नेमतले, आणि तो कमिशनाचो रिपोर्ट जेन्ना सगळे ओबीसीचे खासदार माननीय लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, शरद यादव, मायावती, रामविलास पासवान, चौधरी चरणलाल, ताऊ म्हणटा ताका देवीलाल, हेणे जेन्ना प्रेशरायज केलो व्हीपी सिंगान 7 ऑगस्ट 1990 मंडल कमिशन रिपोर्ट, जो बिंदेश्वरी प्रसाद मंडल, फॉर्मर चीफ मिनिस्टर ऑफ बिहार, मेंबर ऑफ पार्लियामेंट फ्रॉम बिहार, त्याचो रिपोर्ट व्हीपी सिंगान एक्सेप्ट केलो. 40 रिकमेंडेशन आशिल्ली, फक्त 2 एक्सेप्ट केल्या, आनी 8 दीस दिवपाचे आसा, तेजेर आमची मागणी आसतली. इतले सांगून हांव रिक्वेस्ट करता, इन शॉर्ट आमचे जे दाखोवेदाचे माजी अध्यक्ष आसा आनी जे सतत आमी बरोबर आसता ते तेणे 1-2 उतरां सांगची. गावडा कुणबी वेळीप धनगर ही कम्युनिटी खरेंच एसटी आसली, पण तो एसटीचो दर्जो घेवपा खातीर आमकां खूब व्हडलो लढो दिवचो पडलो सरकारा बरोबर. एक्चुली जेन्ना रिऑर्गनायझेशन एक्ट जें गव्हर्मेंटान पास केल्लें त्या वेळार आमची कम्युनिटी तितून इन्क्लूड करूं येताली, पण करूंक ना, आनी तेज्या खातीर आमकां रस्त्यार येवचें पडलें. रस्त्यार येवन 2001 जेन्ना पार्लमेंटांत रिऑर्गनायझेशन एक्ट आयलो त्या वेळार आमचे लिस्टांत इन्क्लूड केलें ना, पण त्या खातीर सुद्दां आमकां खूब संघर्श करचो पडलो. मागीर जेन्ना एक्ट पास जावन गोवा स्टेटीन ताका नोटिफिकेशन काडूंक जाय आसलेलें, तेंय काडूंक ना. ताका तेंच्यांनी 4 वर्सां काडली. 4 वर्सांनी मागीर आमी मुवमेंट करून गव्हर्मेंटाचेर प्रेशर घालून तें नोटिफिकेशन काडून घेतलें. आतां सरकारी जे पळय अधिकारी आसा कन्सर्न डिपार्टमेंटाचे हाचे, तेंची जबाबदारी आसता की एकदां आतां गव्हर्मेंटान बील पास केलें आनी आमकां एसटी म्हणून केलें जाल्यार एसटी एक्टाच्या अंडर कसली कसली बेनिफीट आसा आनी कितें कितें एसटी लोकांक मेळूंक जाय तें सगळें तेंच्यांनी वर्कआवट करप आनी त्या प्रमाणे दिवप. परत परत आमकां रस्त्यार हाडप, आमकां मुवमेंट करूंक लावप, हें योग्य न्ही. जशें आतां तांच्यांनी सांगलां त्या प्रमाणे आमी सुद्दां कॉन्ट्रिब्यूट करता गव्हर्मेंटाक. आमची कम्युनिटी जी पळय आसा गावडा कुणबी वेळी हे सुद्दां कॉन्ट्रिब्यूट करता. आतां जे गव्हर्मेंट स्टँड आसा ते गव्हर्मेंटाक पण आमच्या लोकांनी वोटींग दिवना, आमच्या शिवायच ते निवडून आयले. सो जर आमी आमचो भाग आसा, आमी टॅक्स पेयर, आमच्या कडल्यानूय टॅक्स घेता आनी ह्या टॅक्साच्या हेजेर गव्हर्मेंट चलता, जाल्यार इतलीं वर्सां आतां 14 वर्सां जालीं आमच्या भुरग्यांक ह्या फॅसिलिटी पासून कित्या खातीर गव्हर्मेंटान दवरले, तांकां कित्याक वंचीत केलें आनी खंयच्याच तरी एके कम्युनिटीकूच कित्याक बेनिफीट दिलो. 14 वर्सां तुमी जस्ट इमेजीन करात, आमचे भुरगे कितले फुडें पावपाचे आसलेले मेडिकलाक. तांकां सगळ्यांक आमचेर अन्याय करून उडयलो. आनी आतां आमी गव्हर्मेंटाक रिप्रेझेंटेशन दिलें, आमचें एसटीचें आमी रिप्रेझेंटेशन दिलें सगळ्याक, मिनिस्टराक, चीफ मिनिस्टर, डेप्युटी मिनिस्टर आनी बाकीचे मिनिस्टर सगळ्यांक आमी दिलें आनी रिक्वेस्ट केलें
की बाबा तुम्ही हेजेर विचार करा आणि जी नोटिफिकेशन तुम्ही पळय पब्लिश केल्ले त्या नोटिफिकेशनाक गायडलायन्स तयार करा, रुल्स फ्रेम करा आणि ते इम्प्लिमेंट करा. आता आम्ही हे दिल्ले 25 तारखेक ऑक्टोबराचे कॉपी दियात म्हणटा हय दवरल्या ऑक्टोबराचे 25 तारखेक दिल्ले, पण अजून पर्यंत कांयच आमकां सरकारान कळोवंक ना बाबा करतले, कित्याक एक प्रेसय काडली ना तेंच्यांनी अथवा कांयच हें करूंक ना. तेन्ना आमी आतां परत मागता सरकाराक की आमकां आनी परत रस्त्यार येवपाक तुमी हें करूं नाका, कंपेल करूं नाका. आमकां परत परत रस्त्यार येवपाक लोकांक त्रास करपाक बरें दिसना. तेन्ना हें तुमच्या हातांत आसा, कोणाच्या आमचे चीफ मिनिस्टर आणि त्यांचे डेलिगेशन ऑफ मिनिस्टर्स आसा पळय तांच्या हातांत आसा हें. तेंच्यांनी बसप आनी डिसिजन घेवप कितें तरी आनी ते रुल्स फ्रेम करून ते कॅबिनेटान मंजुरी दिवन गव्हर्मेंटाक मागीर इम्प्लिमेंट करपाक दिवप. हें व्हेरी इजी आसा तांकां. तरी आसतना आमी सांगचें पडटा तांकां तुमी हें करात म्हणून. हें खरेंच आमकां लजेची गोश्ट आसा. तेन्ना हांव परत मागतां घाकवेच्या आमच्या सगळ्या मेंबरांच्या वतीन की सरकारान हे आमी जे रिप्रेझेंटेशन दिलां, रिक्वेस्ट लेटर दिलां, तेजेर तुमी बरे भशेन विचार करचो आनी जाता तितले बेगीन पोवनूचे आतां तुमी हायकोर्टाक सुद्दां सांगलां की 21-22 आमी करतले म्हणून. जाल्यार आतां टायम आसा. सरकारा जागो जा आनी हे जे वंचीत समाजाक तुमी जे पळय आतां इतली वर्सां त्रास करून पिडीत करून दवरलेले आसा तेंचेर खंय तरी मातसो अन्याय जाला तो न्याय करून दी तांकां. आमचें इतलेंच म्हणणें आसा. थँक्यू. येस. आता हो हायकोर्टाचो डिसिजन न्ही तो कितें सुप्रीम कोर्टान चॅलेंज केला. आमी कांय गरज ना. इट इज ओनली फॉर रुल्स फ्रेम करपाचे गव्हर्मेंटाचे. सुप्रीम कोर्ट वचपाची गरज ना. डिसिजन जर वाचत न्ही तातूंत ओके. जाल्यार गोवा युनिव्हर्सिटीन विरोध केला. फॉर ग्रॅज्युएशन लेवल ओबीसी एसटी एससीक मेळटा रिजर्वेशन, तो दुबाव ना. ओनली फॉर पोस्ट ग्रॅज्युएशनाचोच इशू हो. भारतभर खंयच्याच राज्यान पोस्ट ग्रॅज्युएशनाक मेडिकल कॉलेज दिना. ऑलरेडी सरकारान कितें तरी विचार करून ते केलां आसतलें ना. फॉर 14 वर्सां जाली कित्याक इम्प्लिमेंट. हायकोर्टाचो एक प्रश्न आसा तितून 14 वर्सां जाली कित्याक इम्प्लिमेंट आमी लिगल एक्सपर्ट न्हू. हे सरकारान आमकां सांगपाचें आमकां दिवपाक मेळना जाल्यार कित्याक बाय अर्जुन सिंग इन 2006 त्या रिपोर्टान IRA डीन म्हणटा, हेचो डेंटलाचो डीन म्हणटा, गोवा मेडिकलाचो डीन म्हणटा की आमचो विरोध आसा. पळय डीन हे सरकार न्हू. तर तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह जे असेंब्लीन आसात ते कितें करता. आतां तेका तुम्ही पत्रकारीत जावपा जाय. आमी अपील केला. आमी कितें केला काय आमी विचारता तुमकां. आमी तांकां सरकार तुमचें न्ही. आमी सगळ्यांक दिल्या, लेटर दिल्या, रायटिंगान दिल्या, प्रेसान उलयता. हो सरकार कांयच करू ना. हो सरकार उडयता तुमी. आमी सरकाराचे आमकां अपेक्षा आसा सरकार आमचे मागण्या मान्य करतले, आमकां न्याय दितले. न्ही हो जर रूल्स फ्रेम करून हें जायना. पळय चुकीचें मागता. पळय दुसरे ज्या आधाराचेर सरकारान दिता म्हणला तो आधार सरकारान वर्कआउट करचो. रूल फ्रेम केल्या